नमस्कार मंडळी. दापोलीकर सुमित या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे. मी आता फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता चाललो आहे मी कामावर. गावतलमध्ये आपली कंपनी तिकडे कामावर चाललो आहे. तर मग पण व्हिडिओ बनवूया आपण झाकणावरही पाऊस वगैरे पण येईल होते. छत्री वगैरे काढली मी. तर मग व्हिडिओ सुरुवात करूया. एका वर्षानंतर परत छत्री काढायचे दिवस आले. एवढ्या छत्री पाऊस पण थोडा दिसं बारीक बारीक पडतोय. ऊन पण लागतोय. सकाळचं वातावरण बघा गावाकडचं. ही आमची मनी. सकाळचं वातावरण बघा आणि पाऊस पण थोडा बारीक बारीक लागतोयच. चालूच आहे. रस्त्यावर पडला बारीक बारीक रस्ता पण भिजला. आणि आता पाऊस पडायला सुरुवात झाली. बारीक बारीक पाऊस पडतोय. मी गावतलचं म्हणजे आमच्या रोखी फाट्यापासून थोडा गावतलच्या इकडे चालत आलो. इकडे बघू शकता खड्डे वगैरे पडले त्या बाजूला आणि पाणी थोडं साचलंय. रस्त्याची हालत ही आता अशी आहे. नंतर मग काय होणार आहे काय माहिती नाही. पाणी वगैरे साचून दाखवतो तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यामधून. रस्ते एक 5 वर्ष म्हणजे कंप्लीट होऊन गेलेत त्या रस्त्याची. आणि मध्ये खड्डे वगैरे पडले आहेत त्या बाजूला. तुम्हाला दाखवतो समोरच्या कॅमेऱ्यामधून. इकडं पावसानं त्यांची हालत काय होते ती बघा. सगळं खड्डे पडलेत आणि आमचा रोड पण तुम्हाला दाखवतो. म्हणजे मी खाली मंदिराच्या म्हणजे आमच्या देवळीत जाताना जो रोड आहे तो तुम्हाला संध्याकाळी लवकर गेलो तर तुम्हाला दाखवतो. नाही तर मग उद्या सकाळी कामं होतं दाखवेन तुम्हाला रोड कसं. म्हणजे तो झालाच पाहिजे रोड. नंतर ते रोड पावसातून जाणार नाही. सर्व खडे वगैरे आलेत वरती. ते सर्व निघून जातील, वाहून जातील पाण्याच्या ह्याच्यात. इथे पण खड्डा पडला आहे. पावसाळ्यात हालत होते रोडची पूर्ण. पाणी वगैरे साचून ते खराब होऊन जातात. खड्डे वगैरे पडतात. तरी आता नवीन रोड केले तरी पण ते खड्डे वगैरे पडून जातात बघा. इथे पण पडलाय खड्डा. पूर्ण रोडला खड्डेच खड्डे आहेत. पण खड्डे पडले आहेत. आणि याबाजूला अशी झाडी होती. म्हणजे समोरून जी गाडी येईल त्याला यावरची गाडी दिसत नव्हती. म्हणजे कोण कुठून याबाजूला इथे पण खड्डे पडले ते बघा. इकडून समोरून गाडी तिथे याबाजूला दिसणार जी झाडी होती याबाजूला ती झाडी वगैरे साफ केलेली आहे. आता बघा इथे समोर दिसते म्हणजे याबाजून कोणती गाडी येईल तिकडे याबाजूला दिसणार आहे. तर पहिली झाडी होती. इथे पण खड्डे वगैरे आहेत. बोलतात ना म्हणजे कसं रोडमध्ये खड्डे आहेत की खड्ड्यात रोड आहे तेच काही समजत नाही आहे.